घाबरला. आता बोट मध्ये असेल बरं का. घाबरला. उडवलंच नाही. आता हा ठरवलं तर होतं कॅन्डोलिमला जायचं आणि आलोय कलंगूटला. प्लॅनिंग चेंज. प्लॅनिंग चेंज झाला. बरीच चित्पानं पण बंद झालेली आहेत. आता टॅक्स पण किती चालू आहे. राऊंड पण नाही आणि गरम खूप होत. गरम. हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही निघालोय गोव्याला आणि आजपासून आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगची सुरुवात करत आहे. आजपासून आम्ही 5 दिवस गोव्याला राहणार आहे आणि गोव्यामध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार, कशी मजा करणार किंवा आम्ही कसे फिरणार आहे किंवा आणखीन तिकडे काय काय पाहण्यासारखे, काय काय खाण्यासारखे, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. येस. आणि पिल्लू स्विमिंग पूल मध्ये उद्या गेल्या गेल्या डुबकी मारणार आहे, बरोबर? येस येस येस. सोनू कुठे आहे? सोनू कुठे? सोनी पळाली. बर, ठीक आहे. काय झालं? हे बघा, असं विषय आता चीज राहिलेला आहे. ही आमची सोनू. तर आता ही आमची सोनू आहे आणि सोनूला आम्ही कुठे हॉस्टेलमध्ये ठेवणार आहे. कॅट हॉस्टेलमध्ये ठेवणार आहे आणि सोनू जवळजवळ 6 दिवस तिकडे राहणार आहे, बरोबर? हो की नाही सोनू? बांधून ठेवली कारण हे द्याव. हा, हे बघा, ही एक आहे. ओरडते. हा बरोबर, ते गाडीवर. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बरोबर 10:39 आपण बाहेर पडलो. आता बघायचं की किती वेळ होतोय. तरी आधी मध्ये एखादा स्टॉप होईल आपला, 1-2. बरोबर रात्रीचे 10:39 आमची गाडी गोव्याच्या दिशेने निघाली. वेलकम टू नॅशनल हायवे 4च ना? पुणे बेंगलोर. येस. तसा रस्ता एकदम मस्त आहे आपला, है ना? आणि आता पुढे गोव्याचा पण रस्ता चांगला झालाय. आम्ही रात्रीचं निघाल्यामुळे अख्खा रस्ता मोकळा होता आणि हायवेला जास्त ट्रॅफिक पण नव्हतं. त्याच्यामुळे गाडी चालवायला पण मजा येत होती आणि वातावरण पण एकदम कूल होतं. घरापासून निघाल्यावर कात्रजचा जो बोगदा आहे तो अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच आम्ही क्रॉस करून पुढे गेलो. खेड शिवापूरच्या एका पेट्रोल पंपावर गाडीची टाकी फुल केली, डिझेल भरलं आणि मग आम्ही पुढची गोव्याची वाट पकडली. बरोबर 11 वाजता आम्ही खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर होतो आणि 11 वाजताच आम्ही टोल क्रॉस करून पुढे गेलो. बरोबर 6 वाजले आणि आपण आलो आजऱ्यामध्ये. सकाळी बरोबर 6 वाजले होते आणि 6 वाजता मी बरोबर आजऱ्यामध्ये होतो. आजरा टू गोवा या रोडवर. पुढे आंबोली गाव आलं आणि आंबोलीचा घाट चालू झाला. सकाळचं वातावरण ढगाळ वातावरण होतं, पण गाडी चालवायला एक मस्तच मजा येत होती. गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही थांबलेलो आहे कॉफी प्यायला. सकाळी सकाळी पिल्लू काय करत आहे बघा. गेम खेळते 99 नाईट्स. एवढ्या सकाळी गेम खेळते. आम्हाला चहा कॉफी वगैरे काही लागत. माझे फ्रेंड्स पण फक्त गेम झाले म्हणजे झाला ना.
आम्हाला सकाळी सकाळी सगळ्यात पहिले गेम बघायचे असते. ती मस्त आता सुट्ट्या आहेत म्हणून बस स्कूल सुरू झाल्यानंतर तर शक्यच नाही. काय ऑर्डर केली? मसाला डोसा. याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रिसॉर्टला पोहोचलो आणि पोहोचल्या स्विमिंग पूलमध्ये पिल्लूला जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही थांबूच नाही शकलो. रूमवर जशा बॅगा टाकल्या तशी इशिता म्हटली, पप्पा पहिल्यांदा आपल्याला स्विमिंग करायची. हे रिसॉर्ट तसं खूप छान आहे. याच्या आधी 1-2 वर्षापाठीमागे आम्ही तर एकदा राहिलो होतो, पण ते फक्त 1 दिवसासाठी राहिलो होतो. पण यावेळचा आमचा जो स्टे होता तो जवळजवळ 5 दिवसांचा होता. आमच्या पिल्लूला स्विमिंगची एवढी आवड आहे ना की तिला बाकीचा कुठलाही स्पोर्ट तुम्ही दिला तर नको म्हणणार. सगळ्यात पहिला स्विमिंग. तिला स्विमिंग करायला खूप आवडतं. थोड्याच वेळात स्विमिंग पूलमध्ये पण पाऊस पडायला चालू झाला. कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस हा पडणारच होता. तर मित्रांनो, आम्ही इथं रिसॉर्टला पोहोचलो, पण 12 ते 1 वाजले आणि त्याच्यानंतर मी झोपून गेलो. त्याच्यामुळे आता आवरलंय, तुम्हाला रूम दाखवतो. हॅलो. ही अशी रूम आहे. इथे आहे बेड, इथे टीव्ही. इकडे टीव्ही आहे ना. आणि बाल्कनी नाही म्हणजे खिडकी. मस्त खिडकी आहे इथे आणि एकदम रूम असा हवेशीर आणि मस्त रूम आहे. भरपूर उजेड आणि भरपूर हवा, असं खूप मस्त आहे. खूपच छान आहे. एसी वरती आहे ना. हा, AC वर. अच्छा. अजून अजून हे बघा, इकडे कबर्ड आहे. कबर्ड. अच्छा. इथे कबर्ड आहे. ते आहे त्या सगळ्या वस्तू अशा मस्त. अरे वा, म्हणजे तू मॅनेज पण केलं सगळं. येस मी सगळं सामान लावून टाकलं, कारण आता म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज झाल्या म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. आणि इथे आहे एक छोटंसं कॉफी टेबल. ते कॉफी टेबल आहे. इथे आपल्याला टी कॉफी बनवण्यासाठी 2 मग, पाणी आणि बाकीचं सगळं हे आहे जे टी कॉफी बनवण्यासाठी आहे. केटल आहे, इलेक्ट्रिक केटल. आणि इथे बाकीचं आपलं सगळं सामान ठेवलेलं आहे. आरसा आहे छानपैकी, त्याच्यामुळे इथे बसून आपण छान. ड्रेसिंग टेबल पण आहे आणि असं कॉफी टेबल पण आहे आपलं, असं मस्त. ऑल ओव्हर म्हणजे रूम मस्त भेटला. रूम एकदम छान मिळाला आणि इथे सुद्धा खिडकी आहे. भरपूर उजेड आहे, छान आहे आणि स्पेशियस आहे. म्हणजे भरपूर जागा असल्यामुळे कसं आहे की आपल्याला पाहिजे तसं आपण यूज करू शकतो. आणि भरपूर स्पेशियस आहे, मस्त कबर्ड वगैरे, त्याच्यामुळे तिथे सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज झाल्या.
प्लस इथे कॉफी टेबल आहे आणि तिथे बेड आहे. आणि मेन म्हणजे स्वच्छ आहे रूम. हा, हायजीन खूप छान आहे. आणि इथे जे आतमध्ये आपण यायचं ना, ते डोर सुद्धा इलेक्ट्रिक म्हणजे डिजिटल लॉक आहे. त्याच्यावरती तुम्ही कोड टाकूनच आतमध्ये यायचं. सिक्युरिटीच्या दृष्टीने पण एकदम मस्त. आणि बाकी रूम मस्त आहे, एसी पण एकदम व्यवस्थित, सगळ्या गोष्टी एकदम छान पैकी फंक्शनिंग होत आहेत आणि सगळं मस्त आहे. हा आहे बाथरूम. वाव. इथे बेसिन, इथे हे सगळं आहे स्वच्छ आहे एकदम. स्वच्छ. हा, वा. इथे मोठा मिरर पण आहे. व्हेरी गुड. तर आता संध्याकाळचे वाजलेत 5. हो. आपण कुठे जाणार आहे? आता कसं आहे, आज आपल्याला दिवसभर खूप प्रवास झालाय ना, हा. तर आपण जास्त लांब नको जायला. आपण थांबलोय कॅन्डोलिन बीच जवळ, अच्छा, त्याच्यामुळे आपण आज कॅन्डोलिन बीचला जाऊया. जवळच आहे. हा, जवळच आहे, त्याच्यामुळे जास्त प्रवास पण होणार नाही. आणि म्हणजे आराम आज करणं फार गरजेचं आहे, कारण आपण रात्रभर प्रवास केलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण आज, आणि तसं तर तुम्ही अजिबातच झोपलेले नाही, हो ना, मी 12 तास गाडी चालवली. त्याच्यामुळे आज आपण जवळच्या बीचला जाऊ. आणि Yes. त्याच्यानंतर उद्या परवा आपण मग कलंगूट, बागा त्या बीचला जाऊ. पण आज आपण कॅन्डोलिमला जाऊ. आणि मला स्वतःच फेवरेट बीच आहे कॅन्डोलिम, कारण एकतर तिथे असा रश नाहीये की जसं आपण म्हणतो ना की उगाच तिथे त्रास देणारे, म्हणजे त्रास देणारे म्हणजे स्टँडर्ड ऑडियन्स. खूप खूप छान असा ऑडियन्स येतो, खूप फॅमिली ऑडियन्स येतो तिथे. आणि कसं आहे की फॅमिली असतात तिथे, आणि सगळे हॉटेल्स वगैरे, जास्त तिथे दंगा नसतो. कलंगूटला, बागाला कसे मोठे मोठे स्पीकर लावलेले असतात, ते पण छान वाटतं. पण तरी सुद्धा कलंगूटचं कॅन्डोलिमचं कसं आहे, एकदम एकदम छान असा शांत ऍटमॉस्फिअर आहे. तशी बाईक पण घेऊन आलेला आपला तो मित्र. येस येस, बाईक आलेली आहे, तर आपण निघूयात मग आता. चालेल, निघूयात आता आपण. चला. भेटूयात कॅन्डोलिम बीच वरती. चलो. बाईक आम्ही विसरून आलोय. कुठं? कार मध्ये. समोर काय आहे? कलंगूट बीच. आता ठरवलं तर होतं कॅन्डोलिमला जायचं, आणि हा. आलोय कलंगूटला. प्लॅनिंग चेंज चेंज झाला, अचानक. टायमिंग मिळाला, त्याच्यामुळे असं झालं की कॅन्डोलिमला आपण उद्या जाऊयात आणि आता कलंगूटला. उद्या कॅन्डोलिम. म्हणावं तसं क्राऊड नाहीये. पहिला नाही, crowd नाही. खूप क्राऊड असायचा. बरीचशी दुकानं पण बंद झालेली आहेत. आता टॅक्स पण किती चालू आहे. क्राऊड पण नाही, आणि गरम खूप होता. गरम ते तर आहेच म्हणायचं. भूबो आले बघ स्वागत करायला आपल्याला. आता बोट मध्ये असेल बरं का. घाबरला. उडवलंच नाही. मित्रांनो, याच्या पुढे जेवढ्या व्हिडिओ होत्या ना, आम्ही शूट केल्या होत्या, पण मी काय केलं होतं की त्या व्हिडिओ सगळ्या एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून ठेवल्या होत्या. पण पेनड्राईव्हमधल्या इथून पुढच्या जेवढ्या व्हिडिओ होत्या ना, त्या सगळ्या करप्ट झाल्यात. त्याच्यामुळं इथून पुढच्या व्हिडिओ या व्लॉगमध्ये नाही आहेत. पण इथून पुढचे जे व्लॉग आहेत ते सगळ्या व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटणार आहेत, तेव्हा नक्की बघा.